मयुरी अजून पण कानाला फोन लावून बसली होती. तिच्या हातात दुपारी त्याने घातलेले झुमके होते. ती त्यांच्याकडे एकटक बघत होती. मी खरंच खूप लकी आहे. खाली त्याच्या गाडीचा आवाज आला तसं ती भानावर आली. पटकन आवरायला निघून गेली. राघव वर आला तेव्हा आत ती तिचं आवरत होती. तो शांतपणे बेडवर बसला. समोर त्यांचा फोटो होता. 2 दिवसात काय काय झालं ते आठवत बसल्या जागी तो बेडवर आडवा झाला. डोळे मिटून तो तिला आठवत होता. आज सकाळीच त्यानं तिला पहिली मिठी मारली होती. तो प्रसंग आठवून त्याला आता हसायला येत होतं. तो तसाच पडून राहिला, तसाच झोपी गेला. काल रात्री तसं पण तो अजिबातच झोपला नव्हता. मयुरी बाहेर आली तेव्हा ती त्याला बसल्या जागीच झोपलेला बघते. हा नेहमी झोपेत हसत असतो असं मनात म्हणत तिनं त्याला हलवलं. उठ, नीट झोप. तसा तो उठला आणि फ्रेश होऊन आला. तोपर्यंत तिनं झोपायची तयारी केली होती आणि ती झोपली होती. तो पण झोपला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आज त्यांच्यामध्ये पिलो वॉल नव्हती. मयुरी, त्यानं तिला हाक मारली. ती. तुला राग आलाय का ग माझा? तो. नाही. ती. तुला आवडलं नाही का? तो. आवडलं मला. दुपारीच नाही का सांगितलं मी तुला? ती वर फॅनकडे बघत बोलली. मग तू अशी शांत का झालीये? तू बोलशील तर कळणार ना मला. राघव तिच्याकडे बघत कुशीवर वळला. काहीच नाही झालंय, तू झोप आता. सकाळी उठायचं आहे ना. ती त्याच्याकडे बघत बोलली. ठीक आहे, झोपतो. पण तुला काही वाटलं तर मला सांगत जा. राघव. हो ना, मी तुलाच सांगणार ना. अजून कोण आहे का माझं? मनात बोलली. तसा तो झोपला. तो फार थकला होता. लगेच झोपून गेला. तो झोपला असं बघून ती पण त्याच्याकडे कुशीवर वळली. तुला आता जास्त त्रास नाही देणार मी. मला तू आता माझा वाटू लागलाय. तुला त्रास होईल असं काही करणार नाही मी. ती त्याच्याकडे बघत विचार करत होती. प्रियानं तिला त्याची नवीन ओळख करून दिली होती. त्यामुळे तिचं मन त्याच्याकडे नव्यानं ओढ घेत होतं. त्याच्याबद्दल काहीतरी नवीन वाटू लागलं होतं. तिला त्याच्या डोक्यावरून हात फिरवावासा वाटला. तसं तिनं त्याचे केस विस्कटत डोक्यावर हात फिरवला. त्यामुळे राघव झोपेतच हसला. तिला पण हसू आलं. वेडा. ती पण तशीच झोपी गेली. सकाळी राघवला जाग आली तेव्हा ती बाजूला नव्हती. तो नेहमीसारखा त्याच्या व्यायामासाठी निघून गेला. तो घरात येऊन बसला तशी ती त्याच्यासाठी दूध घेऊन आली. तिच्या पैंजणांनी ती येत असल्याची आधीच चुगली केली होती. तसा तो तिला बघतच राहिला. किती फ्रेश दिसतीये ही आज. काय झालंय हिला? तो विचार करतच तिच्या हातून दूध घेतो. तशी ती परत आत निघून गेली. तो त्याच्या विचारातच फ्रेश व्हायला निघून गेला. आज त्याला ऑफिसला जावं वाटत नव्हतं. त्यात ही अशी वागायला लागली होती. नाही म्हटलं तरी त्याला तिचं थोडं टेन्शन आलेलं. आता बोलायला वेळ नव्हता, पण रात्री नक्की बोलू असं ठरवून तो ऑफिसला गेला. सगळे आपापल्या कामाला कुरकुर करत निघून गेलेले. मयुरी आईंना आवरायला मदत करून आता तिच्या रूममध्ये आलेली. तिला आता खरंच खूप कंटाळा आलेला. काय करावं सुचत नव्हतं. म्हणून तिनं गाणी ऐकायला घेतली. त्या प्लेलिस्टमध्ये जरा जरा लागलं तसं तिला हसू फुटलं. तिच्या डोळ्यांसमोर त्याचा कालचा सकाळचा केविलवाना चेहरा समोर आला. तो तिला गमवायच्या भीतीनं किती सैरभैर झाला होता ते तिला आठवलं. काय एवढं प्रेम करत असेल हा माझ्यावर? तिला आता त्याची खूप आठवण येत होती. कशी ते तिला पण समजत नव्हतं. आपल्याला असं का होतंय ते तिला समजेना झालेलं. काल रात्रीच तिनं त्याच्याशी चांगलं वागायचं, त्याची आणि त्याच्या मनाची काळजी घ्यायची असं ठरवून टाकलं होतं. ती दुसऱ्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. ते तिच्या गावीही नव्हतं. खूप कन्फ्युजन होतं तिच्या मनात. ती समोरची फ्रेम बघत होती. इतके दिवस ती फ्रेम तिथे होती, पण आज ती त्या फोटोच्या प्रेमात पडली. तशीच ती झोपून गेली. तिचा हातात असलेला फोन वाजला तशी ती दचकून उठली.
राघवचं नाव बघून नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. हॅलो, अगं यायला उशीर होणार आहे, आईला सांग, तो बोलला आणि जोरात शिंकला. हो सांगते. ती तू शिंकतोय, बरं वाटतंय ना? अगं ते एसीमुळं, बाकी काय नाही. तो त्याच्यासाठी वाटणारी काळजी बघून गुदगुल्या होत होत्या, पण त्याला खरंच बरं वाटत नव्हतं. ठीक आहे, मी सांगते आईंना, ती परत बोलली. बाय. तो बाय. तिनं फोन ठेवला खरा, पण तिला काहीतरी वाटायला लागलं. पण तो विचार झटकून ती खाली गेली. आज त्याला खूपच उशीर झाला होता. सगळ्यांनी सांगून पण ती त्याच्यासाठी थांबली होती. तिला कसं तरी फील होत होतं. 10 वाजून गेले होते तरी त्याचा पत्ता नव्हता. ती पुस्तक वाचत बसली होती. लॉक उघडण्याचा आवाज आला तशी ती दचकली. राघव आला होता. अगं झोपायचं ना, असं बोलता बोलता तो शिंकला. मला सवय आहे अगं. परत शिंकला. तुला सर्दी झालीये, जेवणार ना? त्याला तिला बघून बरं वाटत होतं, तरी तो बराच विचारात पडला होता. त्याला काही खावं वाटत नव्हतं, पण आता ती देतीये तर तो काही खायला तयार होता. तो आवरून आला. तिनं वाढून दिलं आणि त्याच्यासमोर बसली. गरम पाणी का दिलंय? किती गरम होतंय. तो सर्दी झाली आहे तुला, पी, बरं वाटेल. हो माते. तो पुटपुटला. तो तिच्याकडे बघत खात होता. ती त्याचं झालं तसं किचन आवरायला गेली. हा कसा तरी वर पोहोचला होता. त्याला पक्का ताप भरला होता. अंग दुखत होतं, पण त्यानं तिला काही सांगितलं नव्हतं. वर जाऊन गोळी घेऊ. तो बेडवर बसला, पण मग तसाच झोपला. ती वर आली. हा असा का झोपतो नेहमी? मी उठवावं म्हणून मुद्दाम करत असतो का? या विचारात तिनं त्याला उठवायला हात लावला, तसं परत मागे घेतला. बापरे, किती ताप भरलाय ह्याला. राघव, उठ अरे. त्यानं तिच्याकडे डोळे उघडून बघितलं. परत मिटले तशी तिची तरारली. राघव, उठ ना, असं का करतोय? ती त्याला उठवत बोलली. तसा तो जोर करून उठला, पण परत पडला. अरे. तिनं कसं तरी आधार देत त्याला नीट झोपवलं. त्याला खूप बरं वाटत होतं. ही माझ्या एवढ्या जवळ आहे, पण किती चुकीच्या वेळी. तो तिची गडबड बघत होता. तिनं अलगद कपाळावर हात ठेवला तशी ती खाली निघून गेली. त्याला वाटलं कोणाला तरी बोलावून आणेल, पण त्याला तिच्या हातात वाटी दिसली. कपाटात काहीतरी शोधू लागली. तो एकटक बघत होता. ती परत जवळ आली तशी त्यानं डोळे मिटून घेतले. राघव, गोळी घेतोय ना? उठ ना, ती त्याला उठवत बोलली. त्यानं गोळी घेतली तसं तिनं त्यावर पांघरून घातलं आणि मिठाच्या पाण्यात रुमाल भिजवून त्याच्या कपाळावर ठेवू लागली. त्याला खूप बरं वाटत होतं. बायकोसारखं का वागतीये ही? काय झालंय? मला विचारायचं होतं. तिला कोण काय बोललं का? वेगळीच वाटतीये. असं का करतेय? चक्क स्वतःहून माझ्याजवळ आलीये. तो तिच्याकडे बघत विचार करत होता. ती रुमाल ठेवताना हलकेच त्याच्या कपाळावर दाब द्यायची. त्याला खूप मस्त वाटत होतं. झोप आता, मला नको बघूस, आणि कसला विचार पण करू नकोस. तिनं त्याला सांगितलं तसं त्यानं सगळी काळजी तिच्यावर सोडली आणि तिच्या त्या प्रेमाचा स्वीकार करत झोपी गेला. राघवला त्याच्या नेहमीच्या वेळी जाग आली. त्याला बरं वाटत होतं. त्यानं आजूबाजूला मान वळवून बघितलं. ही कुठे गेली? तसा तिचा हात त्याच्या कपाळावरून घसरला. तसा तो वर बघायला लागला. ती त्याच्या उशाशी बसून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर केस आले होते. ती शांत झोपली होती. किती गोड दिसतीये ही. अशीच झोपलीये काही रात्रभर? तो हळूच उठला. तिच्या बाजूला बसला. कुशीत घेऊ का? नको. त्याला परवा सकाळचा प्रसंग आठवला. तसा तो थबकला. मयुरी. त्यानं तिला हळूच हाक मारली. तशी ती दचकून उठली. काय होतंय? ठीक वाटतंय ना? ती दचकून उठली तशी तिची मान आखडली. आई ग. हळू ना. राघव तिच्या जवळ सरकला. तिच्या मानेवरून हळूच हात फिरवत बोलला. खूप दुखतंय का? त्याच्या त्या स्पर्शानं तिच्या अंगावर शहारा आला. तिने नकळत मान हलवली. तशी परत मानेतून कळ आली. ती उठली. मानेवर हात ठेवून उभी राहिली. तू हलू नकोस, झोप.
मी आलेच आईंना सांगून. तो उठायला लागला तसं ती बोलली. तो काही बोलायच्या आतच ती पळाली. नाही म्हटलं तरी थोडी लाली चढली होती तिच्या गालावर. ती गेली तशी पटकन वर आली. मी लक्ष भाऊजींना सांगितलं होतं मघाशी मेसेज करून की तू येणार नाहीये. आता तू ऑफिसला कळव. तिनं त्याला विनंती वजा आदेश सोडला. तशी त्यानं हसत मान डोलावली. ती फ्रेश व्हायला निघून गेली. म्हणजे ही रात्रभर झोपली नाहीये तर. त्याला खूप स्पेशल फील होत होतं. ही अशीच माझी काळजी घेणार असेल तर मी आयुष्यभर आजारी राहायला तयार आहे. चला ऑफिसमध्ये कळवून टाकू. तसं त्यानं मोबाईल हातात घेतला आणि TL ला मेसेज करून रजा घेतली आणि तो तसाच पडून राहिला. तसाच झोपी गेला. ती आवरून आली तरी तिची मान काही ठीक झाली नव्हती. ती तशीच एक हात मानेवर धरून पेन रिलीफ स्प्रे शोधत होती. त्यात तो सगळा बॉक्स उलटला. त्यातल्या सगळ्या वस्तू इथे तिथे धावू लागल्या. त्या आवाजानं तो जागा झाला. सॉरी तू झोप. तिनं त्या सगळ्या कशा तरी कोंबल्या आणि आरशासमोर उभी राहून तो स्प्रे कसा मारू तो विचार करायला लागली. तिला ते जमेना. राघव एक डोळा उघडून तिची मजा बघत होता. शेवटी तिनं वैतागून तो खाली ठेवला. तसा तो उठून तिच्या जवळ गेला. अचानक तो असा जवळ आला म्हणून ती दचकून मागे सरकली. नाही जमत ना? मी करू का? राघवने विचारलं. तिला काही उपाय नव्हता म्हणून ती हो बोलली. तसं त्याने ती स्प्रे घेतला. एक हात तिच्या गालावर आडवा ठेवला जेणेकरून डोळ्यात जाऊ नये. त्यानंतरच त्याने स्प्रे केला आणि हळूवार हातानं थोडं चोळून पण दिलं. तो खूप जवळ उभा होता. ती त्याच्याकडे चोरून बघत होती. त्यानं बघितलं तसं तिने नजर चुकवली. जा आता आंघोळ कर. तिनं त्याला ढकललं. वा हे बरं आहे. राघव पुटपुटला. तो आवरून खाली आला तेव्हा आई आणि बाकीचे त्याला खुशाली विचारू लागले आणि आपापल्या कामाला निघून गेले. त्याला आता खूप बरं वाटत होतं. त्यामुळं तो खालीच टाईमपास करत बसला. ती आईंना मदत करत होती. सगळं पटपट आवरत होती. किती लवकर रुळलीये ही. 1 महिना पण नाही झालाय. त्याला काय माहिती प्रत्येक मुलीला असंच करावं लागतं. एका ठिकाणी जन्म घेऊन दुसऱ्या ठिकाणी परत रुजावं लागतं. त्यात बरं चांगलं घर मिळालं तर. नाहीतर ती कोमेजून जाते. तर मित्रमैत्रिणींनो पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.